नमस्कार मंडळी, उद्या गुढीपाडव्याचा सण आहे आणि त्या निमित्ताने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. मंडळी, तुम्ही गुढी उभारताना ना प्रसन्नतेने गुढी उभारा. कारण आपण जर नकारात्मकतेचा वावर या दिवशी ठेवला ना, तर आपल्याला गुढीपाडवा हा कधी लाभत नाही. कारण प्रत्येक जे आपल्या वाईट गोष्टी असतात ना, त्या आपण तिथेच आपल्या मनामध्ये न ठेवता प्रसन्नतेने एकदम स्वच्छ मनाने गुढी तुम्ही उभारा. आणि कारण पूर्वीच्या काळी कसं होतं ना, आपण किती छान सण साजरे करायचो आणि ते जे मेमरीज आठवणींचा जो किस्सा असायचा, तो एकदम आनंदाने भरलेला असायचा. पण आता तसं राहिलेलं नाहीये. आता आपण एकमेकांना ऑनलाईन विशेष देत असतो. तो एक चांगला आपण एक इमोशनल कनेक्ट ठेवलेला आहे, की आपण ऑनलाईन विशेष ठेवतो. त्यानिमित्ताने लोकं एकमेकांशी बोलतात. पण आता आनंदाने जर तुम्ही प्रसन्नतेने सगळ्या गोष्टी केल्या ना, तर नक्कीच तुम्हाला गुढीपाडवा खूप छान जाईल. तुमची नवी वर्षाची सुरुवात जी आहे ती चांगलं जाईल आणि तुमचं सगळं वर्ष खूप छान जाईल. त्यामुळे नक्की विचार करा याबाबत आणि तुमचे जे आठवणींचे किस्से आहेत, तुमच्या गुढीपाडव्याच्या काही आठवणी असतील तर मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.